मंत्री गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। गुलाबराव पाटील हे जळगावमध्ये असताना त्यांनी ही खरडपट्टी काढली। कर्मचारी काम करत नसतील तर त्यांना नोटीस द्या। गुलाबराव पाटलांनी महावितरण अधिकाऱ्याला हा थेट इशारा दिलाय। मोठी बातमी सध्या समोर येते। सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। तरुणाला बॅटनं मारहाण केल्याच्या प्रकरणी त्याला जामीन मंजूर झालाय। खोक्याला चक्क 4 महिन्यांनंतर हा जामीन मंजूर झालाय। बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा सतीश भोसलेला मोठा दिलासा आहे। सतीश उर्फ खोक्या भोसले यानं एका तरुणाला बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणात न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आलाय। बुलडाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला बॅटनं मारहाण केल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि याच व्हायरल व्हिडिओनंतर चकलांबा पोलीस ठाण्यात या प्रकरणी खोक्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता। बीड जिल्हा सत्र न्यायालयानं खोक्याला 4 महिन्यांनंतर जामीन मंजूर केलाय। गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। कर्मचारी काम करत नसतील तर त्यांना नोटीस द्या। गुलाबराव पाटलांनी महावितरण अधिकाऱ्याला थेट इशारा दिलाय। तर गुलाबराव पाटलांनी हा अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला। एक तरी नोटीस बदलली करनी गावामध्ये वायरमन रात नहीं रात्री एक तो अपने मैडम को भी जाएगा ग्राम पंचायत में नहीं दिखा तो एक तो 4 भरेगा 1 से 4 भरायला अरे करना तो तुम्ही नोटीस देणार कधीच नाही देणार आहे। हे फार सिरियस आहे। हे तुम्ही बघा आणि आम्हाला पुढच्या डीपीसी मध्ये असे रिपोर्ट आले पाहिजे की जो वायरमन होता तर तुम्ही जिल्ह्यात 50 वायरमनांना तुम्ही नोटीस बदलल्या 4 वायरमनांना निलंबित केलं तर ते ठिकाणावर येईल। रात्री गावात एक बेंच मध्ये हाल आहे शेतकऱ्यांचे। आमच्याकडे ठीक आहे आम्ही सुट्टीवाले सर म्हणतात